मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच आहे। मुंबईकरांची त्यामुळे तारांबळ उडालेली आहे। हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। मुंबईत सुद्धा 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 28 आणि 29 या 2 तारखांना मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे असं मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये सांगितलं गेलेलं आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळेच विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचप्रमाणे आज मुंबईला देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज शनिवारी तसंच रविवारी उद्या देखील मुंबईला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या दरम्यान मुसळधार पाऊस पडेल तसंच ढगाळ वातावरण राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आता देखील आपल्याला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी पाऊस पडत आहे। मुंबईत पावसाला पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे। सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे, तसंच ढगांचा गडगडाट देखील सुरू आहे। जर आपण पाहिलं तर बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळेच महाराष्ट्रातील काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार, तसंच हवामान आणि पावसात देखील वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। नैऋत्य मान्सून माघार घेण्याची शक्यता अपेक्षा देखील नाही आहे आणि दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्यात लगतच्या भागामध्ये मध्यम स्वरूपात असे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेडसह या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची जोरदार शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर विदर्भ आणि मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये हलका तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आजपासून ते पुढचे 2 दिवस बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या नवीन कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढू देखील शकते असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील या संदर्भात दक्षता घ्यायला हवी आहे। काम असल्यावरतीच बाहेर पडायला हवे। तसंच हा जो पाऊस आता पहाटेपासून सुरू झालेला आहे त्याचा परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवरती तसंच रेल्वे वाहतुकीवरती पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण ज्याप्रमाणे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे की आज आणि उद्या जोरदार पाऊस पडणार आहे, त्याच अनुषंगाने नागरिकांनी देखील सतर्क राहायला हवं, काळजी घ्यायला हवी। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता आपण वेगवान स्वरूपात त्या घडामोडी पाहणार आहोत। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने शुक्रवार ते रविवार मुंबईसह ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या आठवड्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे। कोसळधारांमुळे अनेकांच्या शेतीचं नुकसान झालं आहे। दरम्यान गेल्या आठवड्यामध्ये म्हणजेच 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात झाला असून आठवड्याभरामध्ये तिथं 376% इतका पाऊस झाला आहे। पालघरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतातूर आहे। लातूर जिल्ह्यातही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लातूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी याबाबत आदेश जारी केले। सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये आज आणि उद्या पुन्हा पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे आता माढा, मोहोळ, करमाळा इथं पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे। बीड जिल्ह्यात महापुरानं भूगोल बदललाय। जमीन खरडून गेली आहे, जमीन गायबच झाली आहे, नदीनं प्रवाह बदललाय, त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। बीडमधील परिस्थितीचे ड्रोन दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघता आहात। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू झालेली आहे। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल 60 तासांनंतर वाहतुकीकरता खुला झालाय। सोलापूर दक्षिण भागाचा गेल्या 3 दिवसांपासून संपर्क तुटलेला होता। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर नाम फाउंडेशननं पुढाकार घेतला। गेवराईतल्या मोसंबी बागा उद्ध्वस्त झाल्याचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतनं दाखवला होता। दरम्यान अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंदा नासपुरेंनी या बातमीची दखल घेतली। धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा
नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आला। दरम्यान चौफेर टीकेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। राज्यातील पूरस्थितीबाबत या दोघांमध्ये साधारणपणे तासभर चर्चा झाली असं कळतंय। पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदनही दिलंय। भरीव मदत करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसंच कर्जमाफीबाबत समितीचा अभ्यास सुरू असून योग्य वेळी निर्णय घेऊ अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलेले होते। त्यांची भेटही झाली आणि साधारण तासभर चर्चा झाली। महाराष्ट्रात मराठवाडा विशेषतः आणि अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्याच्याबाबत निवेदनही पंतप्रधानांना दिलं गेलं। महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला NDRFच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी। त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे, त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते आहे, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे। आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे, त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे। केंद्र सरकारच्या PM केअर फंडातून 25 ते 50 हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी काल केलेली। यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केलेली आहे। पंतप्रधानांना सांगतो की PM केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? PM केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाहीये, म्हणून ही काही जबाबदारी हे पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे। PM केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविड करता तो तयार झाला, 600 कोटी रुपये त्या फंडात आले, एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्यात नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे।